नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे जैसन रेफरन्स प्रोग्राममध्ये स्वागत आहे. आज आपण ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये नमुना 8 मध्ये ते रकामा 4 असतो. इथं बघा आपल्याला तुम्हाला क्षेत्रफळ हे दिसत असेल. इथं क्षेत्रफळ चेंज करू, इथं लांबी आणि रुंदी कशी आणावे किंवा इथं या बॉक्समध्ये तुम्हाला काहीच नाही पाहिजे तर ते कसं करावे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्याकरता आपण सिम्पली ग्रामसेवक ही वेबसाईट क्रोमवर ओपन करावे. त्याच्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक करावे. सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर शेवटी आपल्याला कंट्रोल पॅनल असं म्हणून लिहून येत असेल. या कंट्रोल पॅनलवर क्लिक केल्यानंतर आपल्या इथं 2 नंबरवर एकूण क्षेत्रफळ रकामा 4 क्रमांक हे आपल्याला दिसत असेल. त्याच्यावर क्लिक करावे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथं काही माहिती आहे. पर्याय 1 क्षेत्रफळ. जर तुम्हाला एकूण मालमत्तेचे फक्त क्षेत्रफळ हवे असेल तर पर्याय 1 निवडा. बघा आपल्याला इथं 3 पर्याय आहेत. एक लांबी व रुंदी, एक काही नाही आणि क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळासाठी आपल्याला पहिला क्रमांक निवडा. लांबी आणि रुंदीसाठी आपण दुसरा, लांबी आणि रुंदी आपल्याला दिसायचं असेल त्यासाठी दुसरा रकामा निवडायचा आणि आपल्याला त्या रकामा नंबर 4 मध्ये काहीच नाही पाहिजे. 3 नंबरचा पर्याय काहीच नाही निवडावा. तर आपण काहीच नाही हे सिलेक्ट करू. त्याच्यानंतर अपडेट करू. आता बघा इथं आपलं सेटिंग अपडेट सक्सेसफुली झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आपलं हे क्षेत्रफळ मीटर किंवा फूट मध्ये पाहिजे तर त्याच्याकरता पहिल्या नंबरवर क्लिक करावं आणि इथून आपलं चौरस फूट आहे तर चौरस मीटर मध्ये करू. इथं अपडेट करू. तर आता आपण आपला नमुना डाउनलोड करून बघू. आता बघू आपण चेंजेस झालेला आहे का नाही. नमुना 8 मध्ये इथं बघा विहान आहे. त्या विहानचा आपण नमुना डाउनलोड करून बघू. हे बघा आपण इथं काहीच नाही सिलेक्ट केलं तर या रकाम नंबर 4 मध्ये काहीच नाही आलेलं आहे. तुम्ही बोलसान ती मीटरची सेटिंग काय होती. जर तुम्ही लांबी आणि रुंदी ही सिलेक्ट केली तर तुमची लांबी आणि रुंदी ही मीटर मध्ये येऊन जाईल. हे बघा तुम्ही या पीडीएफ मध्ये बघू शकता की इथं लांबी आणि रुंदी आलेली आहे, ती पण मीटर मध्ये. आपला ग्रामसेवक ही वेबसाईट परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे किंवा एक कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. तिथून आपली ही वेबसाईट परचेस करू शकता.